पण आधी आमच्या प्रपंचाचं घोंगडं सुटलं पाहिजे. बरोबर ना? प्रत्येकाला वाटतं माझी अडचण सुटली पाहिजे, कारण जगामध्ये सुखी असं कोणच नाहीये. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधू न पाय, सुखी कोणच नाहीये. मग सुख जर पाहिजे असेल तर नेमकं काय करावं, हा सुखाचा मार्ग आज मी सांगणार आहे. आणि सुखाचा मार्ग सांगत असताना जगद्गुरु रामानंदाचार्य 3 गोष्टी सांगतात. एक म्हणजे सेवा, दुसरं साधना आणि तिसरं आचरण. ह्या 3 गोष्टी आपल्याला सांगतात की ह्या जीवनामध्ये अंगीकारा आणि जीवनाचं सोनं होतंय की नाही ते बघा. मग त्यातला पहिला आपण बघूया की साधना. ही साधना म्हणजे नेमकं करायचं काय. इथे बसलेल्या सगळ्यांना मी सांगेन, आपल्याला जर खरंच सुख हवं असेल ना तर आजपासून जे सांगते ते करून बघा. ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः या मंत्राचा जप करायचा. किती करायचा? 108 माळ्यांची आपल्याकडे माळ असते, मिळते. ती माळ घ्यायची आणि त्या 11 माळींचा जप करायचा. आता काही जण म्हणते आमच्याकडे माळ नाहीये, मग अजून सोपं करून सांगते. एक अगरबत्ती घ्यायची, ती अगरबत्ती लावायची आणि ती संपूर्ण जळेपर्यंत ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः या मंत्राचा जप करायचा. किती दिवस करायचा? 1 दिवस, 2 दिवस, असं 8 दिवस करायचा. किती? 8 दिवस करायचा. आणि 9व्या दिवशी आपण जिथे कुठे राहता तिथूनच त्या प्रभूंना आठवायचं, डोळे बंद करायचे, त्यांचं रूप आठवायचं आणि त्यांना एवढंच सांगायचं की मी 8 दिवस तुमच्या या मंत्राचा जप केला. जर आपण खरोखरच एक अलौकिक दैवी शक्ती असाल तर माझ्या जीवनात अशी अशी अडचण आहे ती सुटली पाहिजे आणि त्या अडचणीत जर काकणभर जरी फरक पडला तरच 9व्या दिवशी भक्ती करा, नाहीतर करू नका. आणि श्रोत्यो, इथे रेकॉर्डिंग चालू आहे. अगदी पूर्ण शुद्धीमध्ये आत्ताच्या स्पर्धेच्या युगात, विज्ञानच्या युगात मी तुम्हाला चॅलेंज देते की 8 दिवस करून बघा. 9व्या दिवशी गुण येणार, येणार आणि येणारच. कशामुळे सांगते? मी स्वतः अनुभव घेतलाय. मी दुसरं वेगळं काहीच करत नाही. मी सुद्धा याच मंत्राचा जप करते आणि मी आज छाती ठोकपणे अगदी ठणकावून सांगते की होय, माझ्याही जीवनात जे सुख आहे, समाधान आहे, शांती आहे, प्रगती आहे, जे काही आहे ते केवळ आणि केवळ माझ्या गुरूंमुळे, नाहीतर ते कदापि शक्य नाही. आणि जर मला मिळू शकतं तर आपल्याला नाही मिळणार का? जरूर मिळेल. त्यामुळे ही जी साधना आहे की ओम नरेंद्र नाथाय नमः या मंत्राचा जप आपण आवर्जून करायचा. आणि या साधनेमध्येच एक दुसरा प्रकार, तो म्हणजे आठवड्याचा संत संघ. हा संत संघ दर रविवारी ह्याच ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये रात्री 8 ते 9 या वेळेत होतो. इथे संत संघाला यायचं. संत संघ असतो किती वाजता? 8 वाजता. इथे प्रभू पूज्यपाद रामानंदाचार्य बरोबर 8 वाजता निर्गुण रूपात येतात. आपण किमान 5 मिनिटं तरी अगोदर इथे यायचं. 8 ते 9 संत संघ करायचा. संत संघानंतर आपली हजेरी घेतली जाते, ती हजेरी लावायची आणि मग आपला संत संघ पूर्ण होतो. मग आपल्या जीवनात काही अडचण असू दे, या प्रतिमेसमोर, या फोटो समोर सांगा, गुण येतोय की नाही बघा. आजचा कार्यक्रम संपल्यानंतर आता सुद्धा संत संघ असणार आहे. या संत संघामध्ये इथे एक साधा सोपा अनुभव घेऊन बघा. मी मगाशी जो सांगितला तो तर घ्याच आणि इथे जाताना सांगून जा की प्रभू, आपण जर खरंच दैवी शक्ती असाल आणि ते जर खरंच निर्गुण रूपात आलेला असाल तर मला उद्या सकाळी 3:04 उठवा. किती? 3:04 उठवा. बघा उठवतात की नाही. 3:04 म्हणजे मी उदाहरण दिलं. असं काय आम्ही दोघांनी ठरवून नाही आले की सांग म्हणजे मी त्याच टायमिंगला उठवतो. एक उदाहरण दिलं. तुम्हाला जे हवं ते टाइम तुम्ही सांगा. कोणीतरी सांगेल मला 3:30ला उठवा, कोणतरी मला 4:07 उठवा. जे टाइम तुम्ही सांगाल त्या टायमिंगला येऊन गदागदा हलवतात की याची अनुभूती घ्या. आणि श्रोतो, खरंच मी सांगते, मी कधीच अलार्म लावत नाही. कधी उठायचं असू दे, कधी कधी ट्रेन मध्ये असतो, झोप लागते, पण खरंच सांगते अलार्म कधीच लावत नाही. का? तर ते सोबत असतात. आणि अनेकदा अनुभव घेते. अगदी काल ज्यावेळी धाराशिवला उतरले, 4:30ला उतरायचं टायमिंग होतं, पण
गाडी नेमकी लेट झाली आणि बरोबर ज्यावेळी गाडी पोहोचतात त्याच्या बरोबर 5 मिनिटं अशी धाडकन जाग आली आणि बघितलं तर सगळी लोक उतरले, धाराशिव येते धाराशिव येते. कोणी उठवलं? त्यांनी उठवलं. श्रोते, असं फक्त एकच अनुभव सांगितला, असे हजारो अनुभव माझ्याकडे आहेत की जे चालता बोलता अनुभवायला येतात. तर अशी साधना की म्हणून संत संघ चुकवायचा नाही. ह्या संत संघाला या, तुमच्या अडचणी सांगा, सुटतायत की नाही त्याचा अनुभव घ्या. आणि पुन्हा एकदा सांगेन की विश्वास ठेवा, ही प्रतिमा नाही तर खरंच तिथे येतात, ह्याची प्रचिती घ्या. आणि हा संत संघ ज्यावेळेस होतो त्यावेळी हा फोटो आपण काय करायचा असतो, आपल्या घरी घेऊन जायचा असतो. 8 दिवस सेवा करायची आणि 9व्या दिवशी किंवा 7 दिवस ठेवायचा, परत पुढच्या रविवारी आपण संत संघाला आणून द्यायचा असतो. मी सगळ्यांना खरंच सांगेन, हा सुद्धा अनुभव घेऊन बघा की 8 दिवस सेवेला घरी घेऊन जा. आणि प्रभूंचे स्वतःचे शब्द आहेत की ज्यावेळी तुम्ही मला यजमानपद घेता आणि तुमच्या घरी नेता, त्यावेळी तुमच्या घरी आल्यानंतर मी प्रत्येक कानानं काना, कोपरानं कोपरा तुमच्या घरातला बघत असतो की घरामध्ये काही वाईट शक्ती आहे का, घरामध्ये सतत आजारपण का लागलंय, काय वाईट एनर्जी आहे, काय दुःख पीडित आहे, आणि ते निवारण्याचं काम मी करत असतो. आणि म्हणून मला सकाळी बसल्या बसल्याच आपल्या पीठ निरीक्षक सुनंदा पाटील ताईंनीच अनुभव सांगितला की आपल्याच जिल्ह्यातल्या सुवर्णकर ताई ना, त्यांचा अनुभव की त्यांनी असाच यजमानपद घेतलं आणि संत संघाचा फोटो घरी घेऊन गेल्या. आणि घरी नेल्यानंतर संध्याकाळी आरती करत होत्या आणि आरती करता करता अचानक भूकंप यावा असं घरामधल्या सगळ्या गोष्टी, डबे भांडी कुडकुड 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 वाजायला लागली. अक्षरशः ज्या जमिनीला म्हणजे लादी होती ते जिथे जॉईन असतो ते लादी अशा दुभंगल्या गेल्या, म्हणजे थोडीशी तडा गेल्यासारखं झालं. त्यांनी आरती वगैरे केली. ह्यांना प्रश्न पडला असं अचानक काय झालं. आणि म्हणून प्रभूंना त्यांनी विचारलं की अशी अशी आरती करत असताना असा असा प्रकार घडला. ते प्रभूंनी सांगितलं की होय, की तुमच्या घरामध्ये एक वाईट, एक निगेटिव्ह एनर्जी होती. ज्यावेळी आमचं पदार्पण झालं, आमचं पाऊल त्या घराला लागलं, त्या निगेटिव्ह एनर्जी राहण्याची काय दिशा असते, धाडकन घरातून निघून गेली. सद्गुरुने केली हो कमाल, केली हो कमाल. आज ही भजनं येत आहेत ना, ही अशीच नाही आहेत, ती अनुभवातून आलेली आहेत. आणि खरंच आमच्या सगळ्यांच्या जीवनात अशीच कमाल घडली. आणि म्हणून आम्ही सांगतो की होत्याचं नव्हतं करण्याची ताकद यांच्यामध्ये आहे. इथे जे बसलेले आहेत तर कोणालाही विचारा, प्रत्येक जणांच्या हातात माईक दिला ना आता, तर रांग लागेल अनुभव सांगण्याची, रात्र पूर्ण नाही, इतके अनुभव आज रोजच्या रोज येत असतात. आणि म्हणून हा संत संघ आणि हा मंत्र जप जो सांगितला, ओम नरेंद्र नाथाय नमा,
हे करून बघा आणि अनुभूती घ्या. ही झाली साधना. आणि दुसरं आलं तर सेवा. सेवा काय करायची? तर सेवा म्हणजे काय? तर समाज सेवा हीच ईश्वर सेवा. की समाजासाठी जगायचं. त्यासाठी गुरुंनी ज्या वेगवेगळ्या सेवा दिल्यात त्या सेवांमध्ये सहभागी व्हायचं. आता इथे जे बाहेरची मंडळी आहेत, गावातली गावकऱ्यांना मी सांगेन, बाहेरची म्हणजे तुम्ही इथलेच आहात, आपलेच आहात, गावातलेच आहात, बाहेरची म्हणजे संप्रदायामध्ये येत नसाल अशाने मी बोलते. ही जी गावकरी मंडळी आहात यांना मी सांगेन की सेवा तुम्हाला सुरुवातीला फक्त एवढीच सेवा करायची आहे. संत संघ असतो ना आपला 8 ते 9, एक 10-15 मिनिटं अगोदर या. मग इथे पायगडी घालण्याची सेवा आहे, ही सजावट करण्याची सेवा आहे, इकडचं झाडलोट करण्याची सेवा आहे. ही सेवा करून बघा आणि अनुभूती घ्या. हळूहळू जशी सेवा कराल ना, बघता बघता आपल्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल होतो. आणि कुठलीच सेवा ही कमी किंवा कुठलीही मोठी नसते. सेवा म्हणजे गुरूंचे पाय दाबणे नव्हे. तर इथे जी काही सेवा मिळेल, हे जे वेगवेगळे उपक्रम आहे ह्याच्यामध्ये हातभार लावणं ही सेवाच झाली. आणि प्रभूंकडनं शिकण्यासारखं, जसं मी मगाशी म्हटलं की यांना बाप्पांनी सांगितलं की नोकरीचा राजीनामा दे. पण हे केव्हा सांगितलं? ज्यावेळी प्रभू त्यांच्या गुरूंकडे कण्हेरी पीठावर कचरा काढण्याची सेवा करत होते. आणि कचरा काढता काढता विचारलं, काय करतोस? नोकरी करतो, सोडून दे. सांगायचं तात्पर्य काय? आज जगद्गुरु झाले पण त्यांनी सुद्धा सेवा केलीच आहे. आज मी सुद्धा स्वतः सांगते की या सेवेसाठी प्रत्येकाकडे वेगवेगळे विभाग दिलेले आहेत. कुठलीही सेवा असू दे, जो तो त्या सेवेमध्ये असतो. आज इथे आलेले सगळे जी पीठ समिती आहे, तालुका समिती आहे, जिल्हा समिती आहे, सगळ्यांना विचारा, सेवा करण्याची खरंच आपली विषाद आहे का? आपली खरंच ताकद आहे का? मी तर प्रामाणिकपणे खरंच सांगेन, प्रवचनाचा पण करण्याची ताकद नाही, पण या शब्दाला ताकद देण्याची जर किंमत कोण आणत असेल ना तर ते सद्गुरू आणतात. आणि श्रोते ही सेवा करत असताना इतके अनुभव येतात. असाच एक अनुभव मी सेवेबद्दल सांगेन, माझा स्वतःचाही सांगेन, पण त्या अगोदर साधनाताई शिंदेंचं मी सांगेन. या साधनाताई शिंदे आमच्या प्रवचनकार विभागाच्या प्राचार्य आहेत. आणि टीव्ही वरती सुद्धा संत संघाला त्या ऑनलाईन म्हणजे संत संघाच्या प्रवचनांमध्ये सुद्धा त्या असतात. काही जण ओळखत असतील, कदाचित बघून माहिती असतील, पण नावानिशी माहित नसेल. त्यांचा अनुभव असा, या साधनाताई प्रवचनकार अर्थात शाळेवर शिक्षिका होत्या. शाळेवर शिक्षिका असताना त्यांना समजलं की अशा अमुक एक ठिकाणी सेवेला बोलवलेलं आहे. आणि म्हणून शाळेवरची नोकरी संपली, म्हणजे कामावरनं सुट्टी झाली आणि त्या थेट शाळेमधूनच त्या प्रवचनाच्या ठिकाणी गावामध्ये गेल्या की प्रवचन करण्यासाठी. आणि त्यावेळी इतकी आत्ता जसे फोन उपलब्ध आहेत, मोबाईल प्रत्येकाकडे, तेव्हा तशी उपलब्धता नव्हती. त्यामुळे घरी नवरा, मुलगा लहान, त्यामुळे आता घरी सांगता तर येणार नव्हतं. बरं घरी जाऊन मग मी तिकडे सेवेला गेली तर जास्त उशीर होईल, म्हणून म्हटलं जाऊ दे, बघतील माऊली काय असते ते, मी जाते प्रवचनाला. आणि ह्या ताई साधनाताई प्रवचनाला गेल्या. तिकडे प्रवचन वगैरे केलं, कार्यक्रम आटपला. आणि संध्याकाळी कार्यक्रम आटपून वाहनं सुद्धा पटकन मिळाली नाही, त्याच्यामध्ये उशीर होत गेला आणि त्यांना घरी जायला 11-11:30 वाजले, उशीर झाला. घरी गेल्या, मुलगा झोपलेला होता, नवरा झोपलेला होता, घरात अंधार होता. ह्यांना इतकं वाईट वाटलं कारण मी डायरेक्ट शाळेतून परस्पर गेली, स्वयंपाक काय केला नव्हता. विचार, नवरा पण उपाशी, मुलगा पण उपाशी झोपला. त्यांनी काय विचार केला, मी आत्ता आली आहे ना, पटकन कुकरला खिचडी लावते आणि गरम गरम आम्ही सगळे जेवू आणि मग हे दोघं झोपतील. आणि म्हणून हातपाय धुतले आणि तशाच स्वयंपाकगृहात म्हणजे किचन मध्ये गेल्या की पटकन खिचडी लावते. आणि खिचडी लावायला गेल्या तेवढ्यात मुलगा उठून आला, आई काय करतेस? ह्यांना इतकी दया आली, डोक्यावरनं हात फिरवलं, गोंजारलं, माझा बिचार पोरग उपाशी झोपलं ना, थांबा, पटकन गरम गरम आपण खिचडी खाऊया आणि झोपूया. यांनी काय म्हटलं असेल, अगं आई खिचडी कशाला करतेस? सगळा स्वयंपाक तयार आहे. काय स्वयंपाक तयार आहे? कोणी केला? अगं असं काय करतेस? तुझी ती मैत्रीण ती संध्याकाळी आली होती आणि तिनेच सांगितलं की तू निरोप दिला होतास ना तिच्याकडे की तू प्रवचनाला चाललीस म्हणून. ना प्रश्न पडला, मी कुठल्या मैत्रिणीला दिला होता निरोप? ते हो का, तिनेच सांगितलं की तू निरोप दिला होतास की तू प्रवचनाला चाललीस. आणि येताना तिने भाजी पण आणली सोबत आणि तिने सगळा स्वयंपाक केला, चपात्या केल्या, भाजी केली, भात, सगळा स्वयंपाक केलाय. आम्ही जेवलो सुद्धा, तुझ्यासाठी ठेवलंय. तिने सगळं केलं आणि ती निघून गेली. आणि यांनी खरंच टोपं बघितली तर सगळं जेवण होतं.
मग ह्या जेवल्या, पण ह्यांना रात्रभर झोप नाही. मी कुठल्या मैत्रिणीला सांगितलं होतं की जाऊन सांग की मी प्रवचनाला चालले आणि स्वयंपाक करू नये. म्हटलं असेल कोणतरी. ह्या झोपल्या. त्याच्यावर एक 4-5 दिवस निघून गेले आणि एक आठवड्याभरानंतर त्यांना नाणीजला जाण्याचा योग आला. नाणीजला गेल्या. प्रभू सिंहासनावर बसलेले होते. हे 3 जण, नवरा, या ताई आणि त्यांचा मुलगा, 3 जण गेले. जशा या समोर गेल्या त्यांना बघून गुरुंनी काय बरं उद्गार काढले असतील. त्यांनी माईक घेतला आणि सगळ्यांना सांगू लागले, या बघा आमच्या साधनाताई प्रवचनकार प्रवचनाला जातात, घरी स्वयंपाक करत नाही, काय नाही, मुलगा आणि नवरा उपाशी, मग आम्हाला जायला लागतं आणि जेवण करून यायला लागतं. सांगायचं तात्पर्य काय? ती मैत्रीण कोण होती? प्रभू होते. हे कुठल्या ना कुठल्या रूपात जातात. काही जणांना पहिल्यांदा ऐकताना हे कसं काय शक्य आहे? गुरु हे असेच असतात. अगदी अष्टसिद्धी त्यांच्या पायाशी लोळण घेत असतात. कोणाच्याही कुठल्याही रूपामध्ये जाऊन ते आपलं काम साधत असतात. श्रोते, असाच अजून एक अनुभव सांगेन. प्रवचनकार ताईंचाच अनुभव आहे. इचलकरंजीच्या मंगलताई चव्हाण. कदाचित काही जणांनी ऐकलंही असेल, पण बाकी सगळ्यांना मी सांगेन की मंगलताई चव्हाण इचलकरंजीच्या त्यांच्या मैत्रिणीला घेऊन नाणीजकडे आल्या दर्शनासाठी. ह्यांची मैत्रीण जी होती ना, ती साधारण एक 3-3.5 महिन्याची गर्भ होती आणि मैत्रिणीला घेऊन दर्शनाला नाणीजला निघाल्या. आता आपल्याला माहिती आहे इचलकरंजी म्हणजे साखरपा वगैरे त्या मार्गाने येणार आणि तो रस्ता किती सरळ आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना सरळ. आंबा घाट लागतो, तो नागमोडी वळणं आणि अशी काय वळणं आहेत की त्यांची जी मैत्रीण होती त्या मैत्रिणीला गाडीत बसमध्ये बसली आणि तिला उलट्या सुरू झाल्या. उलट्या काही थांबत नाही. बरेच प्रयत्न केले, मग बामचा वास घे, अमुकच आवळा सुपारी काय काय केलं, पण उलट्या काय थांबल्या नाही. आणि साधारण साखरप्याच्या दरम्यान आल्या आणि मग जरासं बरं वाटलं, हा की उलट्या जरा थांबतायत, थोडं बरं वाटलं. पण त्यांना इतकी भूक लागली कडकडून, एकतर एवढ्या उलट्या केल्या होत्या त्यामुळे कडकडून भूक लागली आणि म्हणून त्यांनी मंगलताईने सांगितलं, ताई मला ना भूक लागले, काय ते गोड खावं असं वाटते. आता ताईंनी पोळी भाजीचा डबा आणला होता. म्हणजे पोळी भाजी घे, ते नको, मला काय ते गोड खावं असं वाटतं. आता गोड खावं असं तर गोड काय द्यायचं? तर या मंगलताई आहेत ना, त्यांनी येताना प्रभूंसाठी साजूक तुपात तळलेल्या बुंदीचे लाडू आणले होते. हे लाडू आणले होते. आता ते मैत्रिणीला माहित नाही आणलेत. ते लाडू आणलेत कोणासाठी? माऊलींसाठी. आधीच मैत्रिणीला दिले तर उष्ट होतील ना, मग कसे काय द्यायचे? विचार केला, जाऊ दे, नको, तिला कुठे माहिती माझ्याकडे लाडू आहेत ते. पण परत दुसरं मनाने सांगितलं की नाही, 2 जीवांची बाई आहे, असं भूक लागली आणि द्यायचं नाही, बरोबर नाही, देते, जाऊ दे, 2 लाडू देते. परत म्हणत आलं नाही, पण लाडू आणलेत माऊलींसाठी, आधीच उष्टे कसे करायचे? परत म्हणत आलं नाही, नको, दिले पाहिजे, बिचारे 2 जीवांची आई आहे, भुकवली आहे, असं करणं योग्य नाही, देते. पण परत म्हणत आलं नाही, कसं काय देऊ, माऊलींसाठी लाडू आणले. आणि मग ते युद्ध सुरू झालं, देऊ की नको देऊ, देऊ की नको देऊ, देऊ की नको देऊ. आणि मग तो प्रसंग आपल्याला माहिती आहे ना, तो स्वामी समर्थांचा भक्त आंब्याची पेटी घेऊन जातो आणि ते स्वामी समर्थ आंबे मागतात. तर परत तसा काय प्रकार असला तर नको, हिच्यात पण स्वामी आहेत, देते लाडू. आणि म्हणून डब्यातनं 2 लाडू काढले आणि त्या मैत्रिणीच्या हातावर ठेवले आणि तिला सांगितले 2च देणार, बाकी माऊलींसाठी आणले, हे 2 खा आणि पोट भरून घे. मैत्रिणीने 2 लाडू खाल्ले, बाकीचे लाडू ठेवून दिले. दोघी सुद्धा प्रवास करत करत नाणीजला आल्या. त्या दिवशी वस्ती केली, दुसऱ्या दिवशी दर्शनाला आल्या. मैत्रीण पुढे, मंगलताई पाठी. दोघींनी दर्शन घेतलं. पहिले मैत्रिणीने दर्शन घेतलं, मग मंगलताईंनी दर्शन घेतलं. आणि दर्शन झाल्यानंतर जे लाडू आणले होते ना, ते लाडवांचा डबा काढला, झाकण उघडलं आणि लाडू देऊ केले. ते दृश्य डोळ्यासमोर आणा, तो प्रसंग आणा. प्रभू एकदा त्या लाडवांकडे बघतायत, एकदा मंगलताईंकडे बघतात, एकदा लाडवांकडे बघतात, एकदा मंगलताईंकडे बघतात. आणि काय बरं उद्गार काढले असतील? प्रभूंनी उद्गार असे काढले, ओ मंगलताई, लाडू कसले देते मला? काल साखरप्यात 2 लाडू खाल्ले ना आम्ही. आता लाडू दिले कोणाला? मैत्रिणीला. कुठे दिले? साखरप्यात. प्रभू होते कुठे? नाणीज धामला. सांगितलं कोणी? या दोघी तर आत्ता आल्या, तिसरं कोण होतं का सांगायला? मग कळलं कसं? त्याचं कारण हेच आहे,
गुरु कुठे नाहीत अशी जागाच नाही. अत्र तत्र सर्वत्र जो भरून उरलेला आहे ना तो हा सद्गुरु. हे जर साधारण असते हे करता येणं शक्य होतं का? तर नाही. म्हणून श्रोतेहो सांगेन की सेवेमध्ये उतरलं पाहिजे. सेवा करायला लागलो की पावलोपावली अनुभव येतो की ते सोबत आहे. मी माझ्याही जीवनामधला अनुभव सांगेन. म्हणजे अनेक अनुभव येतात सेवा करत असताना. ज्यावेळी प्रवचनासाठी बाहेर पडतो, आज खाऊची गोष्ट आहे का की आज मुंबई कुठे राहिली, हे नांदेड कुठल्या कोपऱ्यामध्ये आलं. बरं इथे आल्यानंतर आपण सगळी माणसं भेटलो, पण येताना प्रवासामध्ये कोण सोबत असतं का? कोण कुठल्या विचाराची माणसं. आणि आज आपण बघतो की समाज किती खालच्या थराला उतरलेला आहे. आज माणुसकी राहिलेलीच नाहीये. मग आज एवढ्या गर्दीमधून कोण कोणाचं ओळखीचं नाही, पाळखीचं नाही, रात्री अपरात्री प्रवास करायचा, किती वाजता उतरायचं आणि कुठेही जायचं. खरंच खाऊची गोष्ट आहे का? नाही. पण माझी तर भिशादच ना प्रवास करायची. फक्त ही ताकद जर कुणामुळे त्याचे कुणाच्या जीवावर मी उड्या मारत असेल तर त्यांच्या. आणि असाच मी माझा अनुभव सांगेन. असंच प्रवचनाच्या सेवेसाठीच कोल्हापूरकडे ते जयसिंगपूर म्हणून आहे, तिकडे प्रवचनाची सेवा होते आणि तिकडे जात होते. आणि पनवेल वरून मला ट्रेन होती तिकडे जाण्यासाठी. रात्री 9 9:30च्या दरम्यान पनवेल स्टेशनला ती ट्रेन येते. ती ट्रेन एकच आहे तिकडे जाणारी पनवेल वरून. ती ट्रेन चुकली की दुसऱ्या दिवशी मध्ये ट्रेन नाही. आणि शनिवारी मी निघाली, रविवारचा संतसंग दुसऱ्या दिवशी, आणि संतसंगानंतर लगेचच प्रवचनाची सेवा होती. मी आणि माझी बहीण आम्ही दोघी जणी निघालो. ट्रेन आली ती मुंबईवरून आली, पनवेल, कर्जत, आणि मग ती पुढे या मार्गाने निघून जाणार. ट्रेन आली तीच एवढी भरून आली की जागाच बसायला, एवढी तुडुंब, म्हणजे पाय ठेवायलाही जागा नाही अशी परिस्थिती होती. रिझर्वेशन मिळालं नव्हतं. जनरल लेडीज डब्यामध्ये चढायचं आणि जायचं असं ठरलं होतं. लेडीज डब्यामध्ये आली, गाडी थांबली. गाडी चढेपर्यंत प्रभू फक्त कसं तर चढायला होऊ दे. जागा नाही ना मिळाली तरी चालेल पण चढायला होऊ दे. आणि आपल्याला माहिती आहे ट्रेनमध्ये कधी चढायला गरज लागत नाही. पाठचे आपोआप धक्के देतात आणि चढवतात. चढल्यानंतर फुल तुडुंब गर्दी, पाय ठेवायला जागा नाही. बापरे, आता पहाटे 5 वाजता उतरणार, एवढा वेळ उभं राहायचं. मग चढायच्या आधी वाटत होतं की फक्त चढायला मिळू दे. आता स्वप्न तेवढी कुठेतरी एक जागा मिळाली असती तर बरं झालं असतं. सकाळपर्यंत एवढा प्रवास कसा करणार. आम्ही दोघींनी कॅरियर वरती बॅग टाकली आणि आम्ही दोघी आता काय करायचं. 5 साडेपाच वाजता, ते पण गाडी वेळेत गेली तर 5 वाजता पोहोचू, लेट केला तर अजून उशीर. कसं काय बसता, आता उभ्यानेच झालं का असं तसं चाललंय. आम्ही जिथे उभे होतो तिथे एक महिला बसलेली होती त्या सीटवर. त्या तिच्या मनात काय आलं देव जाणे. ती म्हणत ताई तुम्ही दोघी उतरा. आम्हाला कळलं नाही का उतरवतंय. म्हटलं काय झालं का, पण का उतरवताय. तर नाही ना मला काय माहित नाही, तुम्ही उतरा. आणि तिने अक्षरशः आम्ही वर ठेवलेली जी बॅग होती ती काढली, आमच्या हातात दिली आणि आम्हाला गाडीतून अगदी हात धरून बाहेर काढलं. आम्हाला वाटलं चुकून धक्का बुक्का लागला असेल गर्दीत. म्हटलं सॉरी ताई काय चुकून लागलंय, मुद्दामून नाही केलं. तर मला काय माहित नाही, तुम्ही उतरा. आणि तिने उतरवलं, आम्हाला अक्षरशः बाहेर काढलं. आता ह्या सगळ्या गाडी थांबणार किती, 3-4 मिनिटं, जास्तीत जास्त 5 मिनिटं. आता एवढ्या सगळ्याच्या मध्ये वेळ होऊन गेला होता, गाडी सुटण्याची वेळ झाली होती. बरं आम्ही लेडीज डब्यात चढलेलो. लेडीज डबा शेवटचा डबा, त्याच्या बाजूला लागून विकलांग म्हणजे हँडिकॅपचा डबा, त्याच्या पुढे एसी डबे, मग स्लीपर डबे आणि मग जनरल डबा. आता परत पुढे जायचं तर एवढं धावत जाणं तर शक्य नव्हतं. आणि तोपर्यंत गाडीला हिरवा कंदील सिग्नल मिळाला होता. आता गाडी रेडी टू डिपार्चर, सुटायला रेडी. आता करायचं काय. ती दारातच उभी का, आता आम्ही परत चढलो तर. त्यामुळे ती बाई जिने उतरवली ती दारात उभी. आम्ही एक हात हँडलला पकडलाय, दोघींनी एकमेकींचा हात. काय करायचं आता, जर ही गाडी सुटली तर दुसऱ्या दिवशी शिवाय ट्रेन नाहीये आणि उद्या सकाळी प्रवचन आहे, पोचायचं कसं, काय करायचं. का आता धावण्याशिवाय तर पर्याय नाही. म्हटलं धावूया. आता धावायला सुरुवात केली तेवढ्यात गाडीने सुद्धा अलगद धक्का दिला की गाडी आता सुटली. म्हटलं आता तर शक्यच नाही. म्हणजे आज सांगताना तुम्हाला ऐकायला काय वाटत नाही, पण त्यावेळी आमची काय परिस्थिती झाली होती जीवाची ती आमचं आम्हाला माहिती. म्हटलं आता करायचं काय. तेवढंच झालं असं की गाडीने धक्का दिला, गाडी सुटायला रेडी झाली. आम्ही धावायला सुरुवात केली. तेवढ्यात लेडीज डब्याला लागून होता विकलांगांचा डबा. त्या डब्याच्या दरवाजात एक माणूस उभा होता. त्याने पटकन आवाज दिला, दीदी कहाँ दौड़ रही है, हात दो. आणि हात दिल्याने आम्हाला दोघींना पण आतमध्ये घेतलं आणि गाडी सुटली. आणि मग बरं वाटलं, हा चललं बाबा, थांबा अजून पुढे तर गंमत आहे.
आणि चढलो गाडीमध्ये. आणि बरं वाटलं, हा गाडी आता शक्यच नव्हतं. थोडस त्या तंद्रीमध्ये होतो, का तिने उतरवलं, काय झालं, नशीब मिळाली, असं तसं. आणि थोड्या वेळाने बांधावर आलं आणि बरं लक्षात आलं, अरे बाबा या डब्यात कोणच नाही, हा एकटा माणूस, ही एवढी मोठी दाढी त्याला, ही जाळीदार टोपी, हा लांब लचक झब्बा आणि असा आड धिप्पाड काळा कुट्ट माणूस, हा एकटा माणूस. आणि ह्याच्याबरोबर आपण प्रवास करायचा, मग कुठल्याही एकट्या पुरुषाबरोबर कसा प्रवास करायचा. आणि दोघी पण आम्ही लहान. म्हटलं की आता काय करायचं. घरी फोन केला, बाबांनी पण सांगितलं तुम्ही काय करा, पुढच्या स्टेशनला उतरा आणि डबा बदला. मग आम्ही तेच ठरवलं, पुढच्या स्टेशनला गाडी थांबली की उतरायचा आणि डबा बदलायचा. आम्ही आता नंतर जेवायला मिळणार नाही, हा डबा रिकामा आहे, मग पटकन जेवण घेऊन घेतलं, बॅगा बिगा घालून तयारीत राहिलो की पुढच्या स्टेशनला गाडी थांबली की लगेच गाडी डबा बदलायचा. ह्यानी आम्ही तैयारीत होतो. ह्यानी दीदी क्या हुआ, आराम से बैठो, अभी कोई नहीं आएगा इस डब्बे में, आप लेट जाओ. नहीं अंकल, वो क्या है ना, टीसी आएगा तो फाइन भरना पड़ेगा ना, तो हम क्या करते हैं अगले स्टेशन उतर जाएंगे. अरे दीदी बहुत भीड़ है, नहीं चढ़ पाओगे आप, आज गाड़ी फुल, क्योंकि सैटरडे संडे तो गाड़ी फुल रहती है, आपको जगह नहीं मिलेगी, आप मत उतरो. नहीं अंकल, पर टीसी आएगा तो फाइन भरना पड़ेगा ना, तो नहीं इससे अच्छा हम उतर के चले जाएंगे. अरे दीदी सच में बता रहा हूँ, बहुत भीड़ है, आपको जगह नहीं मिलेगी, और टीसी बीसी कोई नहीं आएगा, आ भी गया तो मैं बता दूंगा कि ये मेरे साथ है करके. आता म्हटलं ह्याला कसं सांगायचं की बाबा आम्हाला टीसीची नाही भीती वाटते, तुझी भीती वाटते ते. पण म्हटलं नाही टीसीची भीती वाटते. असं करता करता कर्जत स्टेशन आलं, गाडी थांबली, आम्ही उतरायला गेलो. आम्ही उतरायला जाणार तेवढ्यात कर्जत स्टेशनला काही महिला या गाडीत चढायला आल्या, कारण लेडीज डबा फुल पनवेललाच झाला होता ना, जागाच नव्हती चढायला. तर मग पुढच्या स्टेशनला कर्जतला काही महिला चढायला आल्या. त्या जशा चढायला लागल्या तर आम्हाला वाटलं जर अजून 4 बायका आल्या तर कशाला उतरायचं, जाऊ आपण. मग आम्ही परत पाठीवर पटकन सीट पकडली, का तर येतात तर चढू दे. पण ह्या बायका जशा चढायला लागल्या ना तसं हा पुढे गेला, नाही उतरो पहिलं, हँडिकॅप का डिब्बा है, सर्टिफिकेट दिखाओ, नाही तो नाही आ सकते. आणि हा काय त्या बायकांना चढू देत नाही. मग बायका पण डॅशिंग, त्या काय ऐकत नाही, ते जबरदस्ती घुसल्या. त्या घुसल्या, आम्ही बसून घेतलं, बरं वाटलं की बाबा बरं झालं, कोणतरी सोबत असेल, महिला 4 बायका असतील तर जाऊ. मग जर कुठे जायचं, हो गाडीला गर्दी खूप आहे, आम्ही पण पनवेलला चढलो, आम्हाला नाही मिळालं, इथे तिथे असं ज्या गोष्टी झाल्या. तोपर्यंत हा माणूस उतरून कुठे गेला देव जाणे. आमच्या गोष्टी चालल्या, जागा बिगा पकडली, बॅगा बिगा टाकल्या. आणि तेवढ्यात एक 5 मिनिटं गेली आणि हा परत आला, जो माणूस होता तो आला, तो सोबत स्टेशन मास्टरला घेऊन. त्याच्यासोबत हा दंडुका, ये देखो ये सब जबरदस्ती अंदर चढ़े, इन सबको उतार दो, किसी के पास सर्टिफिकेट नहीं है, ये ऐसे नहीं चल सकते, इनको उतार दो. आणि त्या मास्टरने पण ऐकलं, दंडुका घेतला, सगळ्यांना चलो उतरो करून सगळ्यांना खाली उतरवलं. आता त्या उतरायला लागल्या, आम्ही पण गपचूप मान घाली घालून बॅगा घेतल्या त्याने उतरतोय. जसं उतरायला लागला, अरे मास्टर इनको दो, नको मत उतर, ये मेरे साथ है, बाकी लोगों को उतार दो. म्हटलं हा काय प्रकार आहे, बायकांना चढू देत नाही, आम्हाला उतरू देत नाही. आणि असं करता करता गाडी सुटली. म्हटलं आता काय करायचं, आता तर पुढे गाडीला खरंच गर्दी आहे, पुढे उतरायचं कुठे, कुठल्या डब्यात चढायचं. आता जाऊ दे, चढलोय, प्रभूंची इच्छा असं समजूया आणि बसूया, पण झोपायचं नाही. तुला झोप आली तर मी जागी राहील, मला झोप आली तर तू जागा राहायचं. असं करून आम्ही दोघी जणी बसलो. बसल्यानंतर ह्याच्या गोष्टी सुद्धा, दीदी क्या हुआ, आराम से लेट जाओ, अभी कोई नहीं चढ़ेगा, आप क्योंकि ये सीट पर आप लेट जाओ, मैं इस सीट पर लेट जातो. असं तसं झालं. म्हटलं अंकल नाही, थोडी देर बैठते, नींद नहीं आ रही है. म्हणजे टाइम वेळ घालवत होतो. आणि असं करता करता त्यांनी छातीला कवच होतं आमच्या दोघींच्या, कवच बघितलं. आणि ते कवच बघितलं त्यांनी काय विचारलं असेल, दीदी एक बात पूछू क्या. हाँ बोलो. ये आपका जो बैच लगा है ना, वो शायद नरेंद्र महाराज है ना. म्हटलं हा. आणि इतका आनंद आला की अरे माझ्या गुरूंना कोण ओळखत ना, असं कोणीच नाही, जिथे जावं तिथे माझ्या गुरूंची ख्याती आहे. म्हटलं हा ये नरेंद्र महाराज है, आप पहचानते हो क्या इनको. टेंशन नहीं पहचानता नहीं मैं, लेकिन हमारे जिले में भी इनके पोस्टर बैनर में कुछ देखे हैं. म्हटलं ठीक है. आणि मग त्यांनी मला विचारलं, तो दीदी आप उधर जा रही है, वहाँ ये आ रहे हैं क्या. बोले नहीं वो आ नहीं रहे, लेकिन उनका ऐसा प्रोग्राम है और उस प्रवचन सेवा के लिए जा रही. तो ठीक है, पर दीदी एक बात बोलूं क्या. मैं हाँ बोलो. ये जो आपने बैच लगाया, ये जो कोई महाराज है ना,
वो तो मुझे कोई साधारण इंसान नहीं लगता, कोई तो एक अद्भुत शक्ति है. मी ऐकलं आणि शॉक झाले. म्हटलं हाँ ये अद्भुत शक्ति है, बराबर है, मैंने तो अनुभव किया है, लेकिन आपको कैसे पता कि ये अद्भुत शक्ति है? आपने कुछ अनुभूति ली है क्या? तेव्हा त्या माणसाने जे उत्तर दिलं ना, श्रोतो ते हलवण्यासारखं होतं. त्याने हिंदीमध्येच बोलत होता, तर मी मराठीत सांगते. त्याने उत्तर हे दिलं कि दीदी आप पनवेल स्टेशन पर देखो, लेडीज डिब्बे के बाहर थी और दौड़ने लगी थी, तब मैं दरवाजे में ही खड़ा था. आप दौड़ रही थी, गाड़ी भी छूट रही थी, आपको गाड़ी तो मिलने ही वाली नहीं थी और आगे बहुत भीड़ है, आप चढ़ भी नहीं पा सकती थी. त्यांनी सांगितलं ज्यावेळी तुम्ही धावत होता त्यावेळी तुमच्या बाजूला हाच माणूस भगव्या कपड्यात उभा होता आणि त्याने सांगितलं ना हात द्या आणि पहिले वर घे, म्हणून मी तुम्हाला हात दिला आणि वर घेतला. आणि मग श्रोत्यो, त्यांनी सगळी त्याची कथा सांगितली की त्याला स्वतःला डायलिसिस करायला मुंबईला यावं लागतं. त्यांनी त्याची इंजेक्शन दाखवलं, इन्सुलिनची इंजेक्शन घ्यावे लागतात. आणि त्यांनी सांगितलं सगळं रात्री पण मला प्रवासात इंजेक्शन वगैरे घ्यायचे असतात, म्हणून मी सहसा या डब्यात कोणालाही चढू देत नाही. आणि तुम्ही बघितलं कर्जतला बायका चढत होत्या, पण मी कोणालाच घेतलं नाही, का आता हा डबा आमच्यासारख्या लोकांसाठी असतो. पण तुम्हाला फक्त घेतलं, कधीच घेत नाही. त्याचं कारण आहे की मग हे उभे होते आणि ह्यांनी सांगितलं म्हणून मी यांना घेतलं. श्रोतो, सांगायचं तात्पर्य काय, त्या डब्यात जर आम्ही उभे असतो तर अख्खा प्रवास उभ्याने करावा लागला असता. पण त्या बाईचं निमित्त व्हावं, तिने कुठल्या तरी कारणाने उतरवावं आणि यांनी आतमध्ये घ्यावं आणि मग त्या जनरल तिकीटावर राजासारख्या हँडिकॅप डब्यामध्ये झोपून कार्यक्रमाला पोहोचावं. ही ताकद कुणाची? तळपत्या मनास दिली प्रेमाची छाया, तळपत्या मनास दिली प्रेमाची छाया, कसे ऋण फेडू तुझे गोराया, कसे ऋण फेडू तुझे गोराया, कसे ऋण फेडू तुझे गोराया. कारण का जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अष्टसिद्धी गुरूंच्या चरणाशी लोळण म्हणजे अगदी पायदळी तुडवाव्यात अशा त्या लोळण घेत असतात. आणि त्यामुळे त्यांना अशक्य असं काहीच नाही. हा जो अनुभव मला येऊ शकतो तर आपल्याला नाही कळणार. हा जसा कशा अनेक खरंच प्रवास करताना इतके अनुभव येतात, पावलोपावली जाणवतं की गुरु सोबत आहेत. आणि म्हणून सगळ्यांना सांगेन की सेवेमध्ये उतरा. जी कुठली सेवा मिळेल त्या सेवेमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या गुरूंचं जे स्वप्न आहे ते आपण पूर्ण केलं पाहिजे. आणि मला वाटतं आज इथे जी मंडळी जमलेली आहेत यांच्याकडून आत्ता तरी ह्या क्षणाला गुरूंची काय अपेक्षा आहे आपल्याकडून, तर आपण सगळेजण जुक्कल पीठाला जोडलेले आहोत आणि आपल्या गुरूंची हीच अपेक्षा आहे. आज गुरु आपल्या पीठावर येतात, पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. हे चांगलं वाटतं का? आपण चांगल्या घरामध्ये राहायचं, सगळ्या सुखसोयीमध्ये राहायचं आणि माझे गुरु 2 दिवसासाठी का होत नाही, पण ज्यावेळी येतात त्यावेळी ते एका साध्या पत्र्याच्या शेडमध्ये राहावेत, हे योग्य आहे का? नाही ना. म्हणून आज सगळ्यांच्याकडून गुरूंना अपेक्षा काय आहे की जे जुक्कल पीठ आहे हे विकसित झालं पाहिजे, समाजासाठी ते खुलं झालं पाहिजे. आज गोव्याचं पीठ बघा,
15 तारखेला लोकार्पण सोहळा आहे. हे गोवेश्वर, गोव्याचं जे मंदिर आहे भगवान शंकरांचं, शिवांचं, ह्या मंदिराचं लोकार्पण सोहळा, अगदी सगळी ज्योतिर्लिंग एका ठिकाणी दर्शन व्हावं असं ते अद्भुत असं मंदिर आहे. आणि फक्त दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे मंदिर, की जे हजारो वर्ष टिकेल असं हे मंदिर. आणि अशा या मंदिराचे सगळे पिलर्स आपण आहोत. जसं तिकडे हे पीठ होतंय तसं आपल्याकडून हीच अपेक्षा आहे की आपलं जुक्कल पीठ सुद्धा तयार व्हावं. आणि हे पीठ कधी तयार होईल? ज्यावेळी हे असेल तेव्हाच ना. आणि आपल्याकडे कोणाकडनं मी अशी मागणी नाही करत आहे की तुम्ही अमुक एक रक्कम द्या, पण आपण जे काही कमवतो त्याच्यातून फुल फुलाची पाकळी या कार्यासाठी आपण दान करूया. आणि गुरूंचं जे स्वप्न आहे की जुक्कल पीठ विकसित व्हावं, ते उभं राहावं, ते गुरूंचं स्वप्न पूर्ण करूया. आणि मग त्यासाठी जी सेवा मिळेल त्या सेवेसाठी सगळेजण आपण उतरूया. अशी झाली सेवा. पहिली सांगितली साधना, सेवा, आणि तिसरं आहे ते आचरण. आणि आचरण तर एकदम सोपं सांगितलंय की स्वप्नात सुद्धा कुणाचंही वाईट चिंतू नका आणि तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. श्रोत्यो, आज हा संप्रदाय अनेक समाजोपयोगी कार्य करत असतो. आज मी सुद्धा इथे आले, बघायला गेलं तर इथे आले, तुम्हाला मार्गदर्शन केलं, तुम्ही उद्या संत संघाला येऊन बसले, जुक्कल पीठासाठी देणगी दिली, तर मला काही कमिशन मिळणार आहे का? किंवा मला काय फॅसिलिटी मिळणार आहे का? बाबा तुम्ही एवढ्या लोकांना जोडलं, जा अमुक एक गोष्ट तुम्हाला दिली संप्रदायाकडून किंवा संस्थांकडून, काहीच नाही. बघायला गेलं तर स्वतःचा पदरमोड करून यावं लागतं. बाकी त्रास होतो तो वेगळा. टाळा वाजवायचे मी उपकार नाही करत, त्यांचे उपकार माझ्यावर म्हणून सेवा होते. पण बघायला गेलं तर स्वतःचा पदरमोड करायचा, शारीरिक त्रास होतो, झोप दड होत नाही, सगळं अजून बऱ्याच गोष्टी आहेत. पण तरी इतकं पोट तिडक्याने का सांगते? कारण श्रोत्यो, मी अगदी फक्त प्रवचन करावं, ते आपल्याला चांगलं वाटावं, आपण टाळ्या वाजवाव्यात, माझं नाव लौकिक व्हावे असं अजिबात नाही. तर खरंच अगदी प्रामाणिकपणे सांगेन, एवढ्या पोट तिडक्याने सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की माझ्या जीवनात जे सुख आलंय ना ते केवळ आणि केवळ फक्त ह्यांच्यामुळे आलंय. आणि ज्या क्षणाला मी ह्यांच्याशी जोडले गेले त्या क्षणापासून त्यांनी माझ्या मनावर एकच बिंबवलं, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. आज मी सुखी आहे त्यांच्यामुळे, तर माझी जबाबदारी की तुम्हाला तो सुखाचा मार्ग सांगावा. खरं तर खूप वेळ कमी पडला त्यामुळे मी वेळेअभावी खूप शॉर्टकट सांगितलं. समजलं असेल, नसेल समजलं तर एवढं नक्की सांगेन, जर ते सुख तुम्हालाही हवं असेल तर फक्त एवढंच करा, करू नका काही, संत संग धरा, संतांच्या संगतीत राहा. संतांनी दिलेली साधना आहे, मग ती ओम नरेंद्र नाथाय नमा या मंत्राचा जप असेल, आठवड्याचा संत संघ असेल, कधीही चुकवू नका. आणि अजून एक आनंदाची गोष्ट अशी की जसे गुरु दर आठवड्याला निर्गुण रूपामध्ये आपल्याला भेटायला येत असतात, अगदीच हे सद्गुरू आता इथे येणार ते एवढ्याच लोकांना पण एकत्रित, म्हणजे जसं आपण शाळेमध्ये बघा गेट टुगेदर करतो, म्हणजे काय तर अगोदरच्या, आता आपण बरीच वर्ष झाली शाळेतून बाहेर पडलोय, पण आपली 10वीला असतानाची जी बॅच आहे त्या सगळ्यांना मुलांना एकत्र बोलवलं जातं आणि पुन्हा भेट घडून आणली जाते. म्हणजे आजकाल मुंबईसारख्या शहरांमध्ये, पुण्यासारख्या शहरांमध्ये हे प्रकार खूप वाढलेत, गेट टुगेदर. तो जसा प्रकार असतो तसा गुरु सगळ्या जिल्ह्यातल्या, सगळ्या पीठातल्या लोकांना एकत्र घेऊन येण्यासाठी स्वतः आपल्या जिल्ह्यात येत असतात. आणि ते म्हणजे कशाच्या रूपामध्ये तर पादुकांच्या रूपांमध्ये. आणि अशा या जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुका 26 फेब्रुवारी रोजी, बरोबर 24 फेब्रुवारी रोजी आपल्या जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे सगळ्यांना आवर्जून सांगेन की आपण सगळ्यांनी या पादुका दर्शनच्या कार्यक्रमाला या. पुन्हा इथे मनामध्ये निर्माण प्रश्न होतो की ते स्वतः कुठे येत आहेत, पादुका येत आहेत, पण श्रोते पुन्हा पुन्हा हेच सांगेन, फसवू नका. त्या पादुका चांदीच्या आहेत, लाकडाच्या आहेत, सोन्याच्या आहेत हे बघूच नका. त्या पादुका येतात म्हणजे माझे सद्गुरूच निर्गुण रूपात येतात, हा मनामध्ये विश्वास ठेवा. तुमच्या जीवनातली कुठलीही अडचण असू दे, नवरा दारू पितोय, सून घरात नीट नांदत नाहीये, पैसा टिकत नाहीये, सतत आजार पण लागलेला आहे, कर्ज झालेलं आहे, मूलबाळ होत नाही, कुठलीही अडचण असू दे, या त्या कार्यक्रमाला, त्या पादुकांवरती डोकं ठेवा, तुमची अडचण सांगा आणि अनुभूती घ्या, तुमची अडचण सुटते की नाही ते बघा. आणि अशा या कार्यक्रमाला येताना या
पादुकांचं पूजन आपण केलं पाहिजे. का तर आपली साधी संस्कृती आहे की आपण कुणालाही आपल्या पै पाहुण्याकडे भेटायला गेलो तर कधी रिकाम्या हाताने जात नाही. अगदीच काय नाही जमलं नाही तर किमान पार्लेजीचा छोटा बिस्किटचा पुडा तरी नेतो ना, की रिकाम्या हाताने जातो का? नाही. मग आपले गुरु आपल्या भेटीला येतात, आपण आपल्या गुरूंच्या भेटीला जातोय तर रिकाम्या हाताने जावं का? तर नाही. मग गुरूंना द्यायचं काय? गुरूंना बिस्किटचे पुढे हवेत, गुरूंना हार तुरे शाली पेढे हे काही नकोय. गुरूंना काय हवंय? भाव हवाय. आणि हा भाव प्रगट करण्याचं माध्यम म्हणजे काय असेल तर ती पूजा. त्यामुळे सगळ्यांनी या कार्यक्रमाला जाताना पूजेचं साहित्य घेऊन जायचं आणि पूजेला बसायचं. काही जणांना मनामध्ये पूजा तर आम्ही रोजच घरी करतो, दैनंदिनी मधून सुद्धा श्रींची पूजा दिली आहे, आमच्या घरी नित्यनेमाने पूजा असते. पण श्रोतेहो, एक सोपं उदाहरण देते. टपरीवर चहा मिळतो, आपण बाहेर गेल्यानंतर टपरीवर चहाचं टपरी असते, चहा घेतो. चहाची किंमत काय असते? 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, जास्तीत जास्त 20 रुपये. ह्याच्यापेक्षा जास्त महाग चहा असतो का? 50-100 रुपये नाही, किती? 15-20 रुपये. हाच चहा आता तुम्ही विमानतळावर जा, एअरपोर्ट आपण बोलतो ते विमानतळावर जा आणि चहा प्या. त्या चहाची किंमत किती होते? 100, 150, 200. त्या विमानतळावरचा चहा, या टपरीवरचा चहा, चहात बघायला गेलं तर काय फरक आहे? पाण्यातच बनवलंय, चहा पावडरच वापरली, साखर, अजून काय मसाला विसाला असेल ते पण तेच वापरलं ना, की ह्याच्यापेक्षा काय आगळा वेगळा चहा आहे का? पण त्याच चहाची किंमत टपरीवर 20 रुपये, त्याच चहाची किंमत विमानतळावर 100 रुपये, 200 रुपये. का? जागा बदलली, किंमत बदलली. अगदी तसंच आहे, पूजा आपण घरीही रोज करतो, पण जागा बदलली की भक्तीची किंमत बदलते. घरी आपण पूजा करतो, त्याच्यातून भक्ती घडते, पण एकाची भक्ती घडते, पण त्याच वेळी जागा बदलते. पादुका दर्शनाच्या कार्यक्रमामध्ये पूजन करतो, त्यावेळी आलेल्या हजारो लोकांच्या संख्येच्या पटीनं पुण्य मिळत असतं आणि म्हणून तिथे जाऊन पूजा करायची असते. आणि म्हणून श्रोतेहो, सगळ्यांना मी विनंती करेन की असा 24 फेब्रुवारीचा जो कार्यक्रम आहे, सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. जी नवीन मंडळी आहे, जे गावकरी आहेत, ह्या सगळ्यांना आवर्जून सांगेन की एक दिवस आपल्यासाठी काढा. अनेक वर्षानुवर्ष, दिवस न दिवस, रात्र न रात्र आपण झटत असतो आपल्या कुटुंबासाठी, पण एक दिवस स्वतःसाठी काढा आणि या कार्यक्रमाला येऊन बघा. तुमच्या जीवनातली जी अडचण असेल ती त्या पादुकांवरती सांगा आणि अनुभूती घ्या, तुमची अडचण सुटते की नाही ते बघा. अशा प्रकारे हा मार्ग आहे. जसं सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे साधना. पुन्हा पुन्हा हेच सांगेन, काही जणांना वाटतं आता बोलायला काय नाहीये, विषय संपला म्हणून बोलते की काय. श्रोते, बोलायला खरं तर खूपच आहे, पण मला वेळ संपलेला आहे म्हणून शॉर्टकट घेते आणि पुन्हा पुन्हा सांगितली की ती गोष्ट मनावर बिंबली जाते म्हणून पुन्हा पुन्हा सांगते. मगासपासून जे काही सांगितलं त्यातलं कळलं असेल, नसेल कळलं, डोक्यावरनं गेलं असेल, इथे बसलोय पण मनाने घरी होतो, काही असेल, इथून जाताना घेऊन काय जायचं? मी माझ्या गुरूंवर अंतःकरणापासून होईल तेवढं प्रेम करेन आणि गुरूंनी दिलेली साधना, गुरूंनी दिलेली सेवा आणि गुरूंनी सांगितलेलं आचरण कधीही चुकवणार नाही. मग साधना काय सांगितली पुन्हा एकदा रिपीट करते. ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः. या मंत्राचा 11 माळी जप, 108 म्हणायची एक माळ, अशा 11 माळींचा जप करायचा. माळ नसेल एक अगरबत्ती घ्या, ती अगरबत्ती पूर्ण जळेपर्यंत या मंत्राचा जप करा आणि दर आठवड्याचा रविवारी 8 ते 9 होणारा संत संग चुकवू नका. दुसरी सांगितली सेवा. जी कुठली गुरूंची सेवा मिळेल, जी संप्रदायिक मंडळी आहे त्यांना सांगी कुठलीही मिळू दे, मग माधुकरी अभियान येऊ दे, रक्तदान शिबिर असू दे, मरणोत्तर देहदान असेल किंवा अजून अन्य कोणत्याही सेवा असतील, सगळ्या सेवांमध्ये सहभागी व्हा. आणि ते गावकऱ्यांना सांगेन, आपल्यासाठी आज पहिली सेवा आज जाऊन सांगते की संत संघाच्या किमान 15 मिनिटं अगोदर इथे यायचं, इकडची पायघडी घालायचं, झाडलोट करायचं, सजावट करायची, सेवा करा. गुरूंना 8 दिवस आपल्या घरी घेऊन जा, 8 दिवस घरी त्यांची सेवा करा. आणि तिसरं पथ्य सांगितलं आचरण, की स्वप्नात सुद्धा कुणाचंही वाईट चिंतायचं नाही आणि तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. या 2 संदेशांच्या 2 पथ्याचं पालन केलं तर जे सुरुवातीला आपण ऐकलं, कबीरदासांनी सांगितलं, मनवा खेती करो हरिनाम की. आपल्याकडनं अगदी सहजगत्या ही हरिनामाची शेती सुंदर होणार आहे आणि या शेतीसाठी ना पैसे लागत, ना रुपये लागत, ना कवडी दमडी लागत. लागतो तो फक्त आणि फक्त शुद्ध भाव, शुद्ध विश्वास, दृढ भाव. एवढं गुरूंवरती अर्पण करूया
आणि मगाचपासून जे काही सांगितलं त्याच्यातून एवढं जरी आज आपण घेऊन गेलो तरी आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला असं समजायला काही हरकत नाही. झालेली सेवा गुरूंच्या चरणी अर्पण करते. थांबता थांबता गुरूंच्या चरणी प्रार्थना करेन की इथे जमलेल्या सगळ्याच गावकऱ्यांना, सगळ्याच मंडळींना सुख, शांती, समाधान लाभो, सगळ्यांचं कोट कल्याण हो अशी जगद्गुरुजींच्या चरणी प्रार्थना करते. एक भजन अभंग घेऊया. भगवंता भक्तीचा तुझ्या नामाचा छंद लागू दे आणि मग इथे प्रवचनाची सांगता करू दे. भगवंता माझ्या मनाला भक्तीचा छंद लागू 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 दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. नरेंद्रा माझ्या मनाला भक्तीचा 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 छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. काळसीधा माझ्या मनाला भक्तीचा 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 छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. गजानना माझ्या मनाला भक्तीचा 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 छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भक्तीचा छंद लागू दे. तुझ्या नामाचा छंद लागू दे. भगवंता माझ्या मनाला भक्तीचा 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 छंद लागू दे.
छंद लागू दे भगवंता माझ्या मनाला भक्तीचा छंद लागू दे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की जय समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय सिया वल्लभ रामचंद्र की जय गोविंदा गोविंदा आपण अनाथ रक्षिता गोविंदा गोविंदा